चला आज बनवूया गणपती बाप्पासाठी छान असे तीळ व गुळाचे मोदक. खूपच वेगळ्या पद्धतीने मी हे मोदक बनवलेले आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण गुळ व तिळाचे छान असे मोदक पाहूया आणि खूप अशी वेगळी पद्धत असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्यासाठी बघा, मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 कप एवढे तीळ घालायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी एक मोठा कप व एक लहान कप भर असे तीळ याच्यामध्ये घातलेले आहे. म्हणजेच 1.5 कप इथे मी तीळ वापरत आहे. आता हे जे तीळ आहे, हे तीळ आपल्याला पूर्णतः छान असे भाजीपर्यंत मंद आचेवर आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला एकदम इथे गॅसचा पॉवर मोठाही करायचा नाही किंवा एकदम छोटाही करायचा नाही, तर मध्यम पॉवरवर आपल्याला हे तीळ छान असे भाजीपर्यंत भाजायचे आहे. आपल्या चॅनलवरती गणपती बाप्पाविषयी छान छान असे मोदकाची रेसिपी मी रोजच घेऊन येत आहे. जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. आता तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी जे हे तीळ आहे ते छान असे भाजून घेतलेले आहे. तीळ भाजून झाले की नाही हे कसं चेक करायचं, तर हातात तीळ घ्यायचे आणि अशा प्रकारे बघा 2 पोटाच्या मधामध्ये त्याला सोडायचं. जर ते तीळ पूर्णतः असे चुरा होत असेल तर समजायचं की तीळ आपले छान असे भाजून तयार आहे. आता हे जे तीळ आहे ते एका प्लेटमध्ये मी थंड करायला ठेवलेले आहे. तीळ थंड होईपर्यंत इथे 1 वाटी एवढा गूळ घ्यायचा आहे. तर 1.5 वाटीला आपल्याला 1 वाटी एवढा गूळ इथे लागणार आहे. 1 वाटी गूळ घालायचा आहे आणि गूळ आपल्याला छान असा इथे वितळू द्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला इथे गूळ मेल्ट होऊ द्यायचा आहे. गुळाला जोपर्यंत पूर्णतः पाणी सुटत नाही किंवा गुळामधले जे गोळे आहे ते पूर्णतः इथे विरघळत नाही, तोपर्यंत आपल्याला हा जो गूळ आहे तो अशा प्रकारे विरघळू द्यायचा आहे. म्हणजेच याचा एक प्रकारचा आपल्याला या गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला इथं सर्व काही करायचं आहे. मी आधीच सांगितलं की आज जे आपण मोदक बनवत आहोत त्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि अशा प्रकारचे मोदक तुम्ही घरी कधीच बनवले नसतील तर आता नक्की बनवा. आता इथे बघू शकता, आपला जो गूळ आहे तो छान असा विरघळलेला आहे. आता काय करायचं, तर आता आपण जे तीळ भाजून ठेवलेले आहे ते तीळ या गुळामध्ये घालायचे आणि तीळ गुळामध्ये घातल्यानंतर आपल्याला गॅस करायचा आहे बंद. गॅस बंद करायचा आणि हे जे तीळ आहे ते या पाकामध्ये पूर्णतः अशा प्रकारे बघा मिक्स करायचं. पाकामध्ये छान असे तीळ मिक्स झाले की एका ताटामध्ये हे तीळ जे आहे ते काढून घ्यायचे. ताटामध्ये तीळ काढल्यानंतर हे तीळ जे आहे ते छान असे थंड होऊ द्यायचे आहे. तीळ थंड झाल्यानंतर आता काय करायचं, तर एक मिक्सरचं पॉट घ्यायचं. मिक्सरच्या पॉटमध्ये हे जे थंड झालेले तीळ आहे हे तीळ आपल्याला घालून घ्यायचे आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये हे तीळ घातल्यानंतर आता आपल्याला मिक्सरला हे तीळ फिरवून घ्यायचे आहे. तर मी पहिलेच सांगितलं, आपली पद्धत खूप अशी वेगळी राहणार आहे आणि म्हणूनच आपले हे जे मोदक आहे ते खूपच चवीला चविष्ट बनणार आहे. तर मी इथे हे जे तीळ आहे ते छान असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. तीळ मिक्सरला फिरवल्यानंतर बघा तीळ इथे बारीक झालेले आहे. पण आपल्याला अशा प्रकारचे बारीक झालेले तीळ नको, तर आपल्याला याच्याही पेक्षा बारीक, म्हणजे जोपर्यंत तिळाला छानसर असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे तीळ मिक्सरला फिरवत राहायचं आहे. अगदी 10 मिनिटे आपण हे तीळ मिक्सरला छान असे फिरवत राहिलं की याला अशा प्रकारे बघा तेल सुटतं किंवा अशा प्रकारचं गोळा इथे तयार होतो आणि आपल्याला अशाच प्रकारचा गोळा इथे हवा आहे. जर तुमच्याच्याने हा गोळा होत नसेल तर काय करायचं, एकीकडे मिक्सर बंद करायचा आणि आणखी चालू करायचं, मिक्सर बंद करायचं आणखी चालू करायचं. अशा प्रकारे जर आपण थोडं कमी थोडं जास्त स्टेजवर जर आपण मिक्सर फिरवत राहिलं तर आपोआपच अशा प्रकारचा तिळाचा गोळा तयार होतो आणि याचे छान असे आपण मोदकसुद्धा बनवू शकतो किंवा लाडूही याचे बनवू शकतो. तर मी आज तुम्हाला गुळापासून छान असे मोदक दाखवत आहे. जर तुम्ही साखरेचे सुद्धा मोदक बनवत असाल ना, तेव्हासुद्धा एवढेच असं याला तेल सुटतं आणि साखरेचे सुद्धा छान असे मोदक किंवा आपण लाडू नक्कीच बनवू शकतो. तर आता आपलं जे सारण आहे ते इथे तयार आहे. आता काय करायचं, तर एक मोदकाचा साचा घ्यायचा आणि मोदकाच्या साच्यामध्ये हे जे सारण आहे ते अशा प्रकारे भरायचं. सारण दोन्ही याच्यात भरलं की साचा पूर्णतः पॅक करायचा आणि मागच्या साईडने आपल्याला त्याला अशा प्रकारे पूर्णतः दाब द्यायचा. दाब छान असा द्यायचा जेणेकरून हे जे सारण आहे ते पूर्णतः एक असं फिट झालं पाहिजे आणि जेव्हा अशा प्रकारे फिट होईल तेव्हाच याचे जे मोदक आहे ते छान असे निघतात. आणि तुम्ही पहिला मोदक इथे पाहू शकता. खूपच चवीला चविष्ट असे मोदक बनून तयार होतात. यावर्षी गणपती बाप्पासाठी तिळाचे असे मोदक तुम्ही नक्की बनवा आणि अशा प्रकारचे तिळाचे मोदक तुम्ही याच्या आधी तुमच्या घरी कधी बनवले का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे पहिला मोदक तयार आहे. याच प्रकारे आपण जो दुसरा मोदक आहे तो सुद्धा बनवून घेऊया. मी या चॅनलवरती आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून छान छान अशा मोदकाच्या रेसिपी घेऊन येत आहे.
जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. गणपती बाप्पाचे छान असे 10 दिवस साजरे होत आहे आणि त्यांच्यासाठीच आपण हे मोदकाचे नैवेद्य घेऊन आलेलो आहोत. आणि मस्त असे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक आपण आपल्या चॅनलवरती पाहतसुद्धा आहोत. आणि बघू शकता इथे आपला दुसरासुद्धा मोदक तयार आहे. याच प्रकारे मी पूर्णतः मोदक बनवून घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपले पूर्णतः जे मोदक आहे ते बनून तयार आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे मोदक इथे बनून तयार आहे. आजची ही रेसिपी किंवा आजचे हे मोदक तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि जर तुम्हाला थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत असते. धन्यवाद.